हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चिनूचं स्लीप रुटीन शेअर करणार आहे. आता तो 8 महिन्याचा झाला आहे. मग त्याचं स्लीप रुटीन कसं आहे आणि मी कामं कसं मॅनेज करते ते सांगणार आहे. पण आज कामाचं काही नाही बोलणार आहे. फक्त तो किती वेळ झोपतो दिवसातून, कधी उठतो, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमचं पण बाळ एवढा वेळ झोपतं का, नाही का, तुम्ही कसं मॅनेज करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चिनूचं झोप ना खूप असं गाढ झोप नाही आहे. तो थोडा वेळ झोपतो, एक 10-15 मिनटं, परत उठतो, परत 1-2 तासांनी परत झोपतो. पण असं कंटिन्यू 2-4 तास झोपलं आहे असं मी कधीच नाही बघितलं. जेव्हा तो 1 महिन्याचा असं होता तेव्हा तो झोपत होता. 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्यापर्यंत तो झोपला. 1-2 म्हणजे असं फीड करून झोपत होता 2-3 तास. पण त्याच्यानंतर जसं त्याला कळायला लागलं, जसं त्याला नजर आली तेव्हापासून ना तो मग थोडाच वेळ झोपतो. असं फीड वगैरे करतो, मग झोपतो थोडा वेळ, एक अर्धा 1 तास झोपतो, मग परत उठतो. पण आता ते पण कमी केलं आहे. अर्धा 1 तास तर लांबच, फक्त तो अर्धा तासाच्या आतच उठून जातो. तर असं होतं. तर चला मग शेअर करते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याचं स्लीप रुटीन. आणि रात्री तर तो सारखं म्हणजे 3-4 वेळा उठत असतो. आणि कधी कधी उठून खेळायला पण लागतो, खेळून खेळून झोपी पण जातो. नाहीतर मग कधी कधी असं होतं की उठून जोरजोरात रडायला लागतो. मग त्याला म्हणजे फीड पण नाही करत. एकदा असं थपटलं की झोपून जातो. तर त्याचं असं असतं, थपटायची सवय आहे त्याला, झोळीची वगैरे सवय नाही आहे. थपटला की मग तो छान झोपी जातो आणि त्याला गाणं म्हणत म्हणत झोपवते. असं लोरी वगैरे काही येत नाही मला, पण ते अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम ते सॉन्ग म्हणत मी त्याला झोपवते. आणि त्याचे पप्पा जर त्याला झोपवत असतील ना, तर ते हनुमान चालीसा लावून वगैरे मग तसं झोपवतात त्याला. तर त्याला अशी सवय आहे. झोळीची वगैरे सवय होती त्याला 2-3 महिने. मग जसं 4 महिन्यापर्यंत तो झोळीत झोपत होता. नंतर मग जसं मी पुण्याला आले तिथे झोळीचं वगैरे अवेलेबल होतं, पण तो तिथे खूप घाबरत होता. म्हणून मग मी त्याचं झोळी बंद करून टाकला आणि मग त्याला मांडीची सवय केली थोडा वेळ. नाहीतर मग फीड करून झोपी जात होता. तर तो असं करत होता. आणि आता फीड करतो, झोपी जातो, मग उठतो लगेच थोड्या वेळाने. नाहीतर मग थपटलं की झोपी जातो परत. असं त्याचं चालू असतं. तर तुम्ही तुमच्या बाळासोबत कसं मॅनेज करता, म्हणजे किती वेळ झोपतो, कसं काय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करते. तर आम्ही जेव्हा उठतो ना, चिनू पण सकाळी तेव्हाच उठून जातो. एक 5 मिनटं का लेट होईना तेव्हा उठतो. मग उठून लगेच जोरात रडायला लागतो, कारण त्याला आम्ही दोघंही कोण दिसत नाही. तर आज सकाळी तो ना 6:15 वाजता उठला होता आणि मी यांचं टिफिन वगैरे बनवत होते. तर मग ह्यांचं टिफिन बनवायचं असतं. जेव्हा मी बनवत असते तेव्हा हे लक्ष देतात. आणि जेव्हा हे आंघोळीला वगैरे जातात तेव्हा मी चिनूसोबत समोर बसून पीठ वगैरे मळत बसते. तर आम्ही असं मॅनेज करतो. तर हे बाळ बघा उठलेलं आहे आता. किती तास झोपला? 1 तासला 5 मिनिट कमी झोपला, पण लगेच 15 मिनिटांनी उठला होता मध्ये. मग मी त्याला फीड केलं, मग झोपी गेला लगेच. तर बघा मला बोलू पण देत नाही, असं नाकात तोंडात बोटं घुसवत बसतो. आता ऑलमोस्ट तो म्हणजे रोजचंच असं आहे त्याचं. म्हणजे पप्पा गेले की त्याला थोडा वेळ झोपवते आणि तो झोपतो पण अर्धा 1 तासपर्यंत. पण आता ह्याच्यानंतर काही झोपणार नाही. आणि सकाळी आम्ही जसं उठतो लगेच त्यालाही उठायचं असतं. फक्त आम्ही असं उठायचंच बाकी असतं. आम्ही उठलं की लगेच उठून जातो. आणि मग त्याला बघत बघत मला डबा वगैरे जे काय असेल ते करावं लागतं. मग हे असतात म्हणून हे पण बघतात आंघोळ करताना वगैरे. मग बाहेर आल्यावर मग मी तोपर्यंत डबा वगैरे बनवून देते आणि हे गेलं की त्याला झोपवते लगेच. मग आता हा कधी झोपतो परत मी हा झोपल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल. तर स्टे ट्यून्ड. हो म्हण. हे चिनूचा सेकंड नॅप आहे. म्हणजे सेकंड टाईम तो झोपला आहे आता सकाळी उठल्यापासून. सकाळी 8:30ला एकदा झोपला होता, 9:30ला उठला. आणि हा आता झोपला. आता वाजलेलं आहे एक 12ला, एक 5 मिनटं असं कमी आहे. तो जस्ट आत्ताच झोपला. अजून माझं आंघोळ वगैरे व्हायचंच आहे.
पण चिन्नूला मस्तपैकी त्याला नाश्ता वगैरे बनवला, त्याला खाऊ घातला. अंघोळ नाही घातले त्याला, फक्त फ्रेश केले, स्पंजिंग केले, पुसून घेतलं त्याचं अंग आणि छान कपडे वगैरे घालून रेडी करून त्याला झोपवलं आहे. मग आता त्याची झोप कच्ची आहे, मग तो लगेच उठून जातो. म्हणून मी आता पटकन आंघोळ वगैरे करून घेते आणि बाकीचे कामं पण आवरायची आहेत. पण बघू कसं होतं आहे, कारण तो लगेच उठतो. मग मला मी बाथरूमला गेले की लगेच रडायला लागतो. म्हणून मी पहिला आता आंघोळ करून घेते आणि बाकीची कामे नंतर आवरते. तर तो आता झोपला आहे, मग परत जेव्हा उठेल तेव्हा मी सांगेन. आणि हे बाळ बघा उठून कसं करते, फक्त 20 मिनिटातच उठलंय हे बाळ. आय चिनो, ये. तर उठून कसं रडायला लागलं. मी पहिल्यांदा शांत करते, मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. ये बघ. तर ना मी फक्त झाडू मारले आणि एकाच रूमचं फरशी पुसले, तर तेवढ्यात हा उठला. तर टाईम बघा आता फक्त 11:15 वाजले, फक्त 20 मिनटं झोपला. मी त्याला झोपवण्यासाठी ॲटलिस्ट म्हणजे 9:30 वाजल्यापासून त्याच्यासोबत होते. त्याचं खाऊ पिऊ घातलं, त्याला छान फ्रेश केलं, झोपवलं अर्धा तास, तर तो लगेच 15-20 मिनटात उठला. आणि असंच करतो. आता ते रूम मी पुसून घेतले आणि सर्व घर सगळं झाडून घेतले, तिथलं पुसून घेतलं आणि हे रूम पुसायचंच बाकी आहे माझं. तेवढ्यात हा उठला हे बाळ. का बरं उठला तो एवढा लवकर? झोपता नाही येत तुला? तर बघा कसं बघतो, कसं करतो हे बाळ, कसं करतो. चला कामं करूत. तर आता मी कामं आवरते, मग परत ह्याचं थोड्या वेळाने नॅप जेव्हा होतं तेव्हा परत व्हिडिओ कंटिन्यू करते. खेळा आता, तू खेळतो, खेळा आता. चिन्नू थोडा वेळ खेळतो, मग नंतर परत मी माझं आवरते, त्याला बघता नंतर परत चालू करते. मग तर आता हा दिवसातला 3rd नॅप आहे चिन्नूचा. तर आता वाजलेले आहेत 2. तर मग मी आता त्याला झोपवलेली आहे. माझं आंघोळ पण झालं, तो खेळत होता तोवरच मी आंघोळ करून घेतलं, जेवण पण करून घेतलं आणि मग त्याला झोप आली होती म्हणून मग मी त्याला झोपवायला लागले. तुम्ही टाईम दाखवते तुम्हाला, टाईम बघा. तर आता वाजलेले आहेत 2 वाजून 5 मिनिट झालेलं आहे. तर मग मी चिन्नूला आता झोपवलेली आहे. तर आता मी माझे कपडे पण राहिलेत, कपडे आवरून घेते आणि भांडे राहिलेत थोडेसे, ते आवरून घेते. बघू पण आता चिन्नू कधी उठतो त्याचा काही पत्ता नसतं. 10-15 मिनिटामध्ये तो उठून पण जातो. तर असं आहे, या बाळाचं झोप खूपच कमी आहे आणि खूप चिमणीसारखं झोप आहे. थोडा वेळ झोपला की लगेच उठतो, परत झोपतो, परत उठतो, असं चालू असतं ह्याचं दिवसभर. तर आता हे 3rd नॅप आहे. तर मग मी माझं काम आवरून घेते पटकन, मग परत जेव्हा उठेल तेव्हा मी अपडेट करते. तर हे बाळ बघा उठून इकडे झोपवले होते त्याला, उठून इकडे आले कॉर्नरला. मी बाहेर कपडे वाळत टाकत होती, तर असंच करतो. म्हणून याला पलंगवर घालायला खूपच भीती वाटतं. आणि हा किती मिनिटात उठलाय? फक्त अर्ध्या तासात. 2:30 वाजून 5 मिनिटं. याला 2 वाजून 5 मिनिटांनी झोपवले होते, 2:30 वाजून 5 मिनिटातच उठला. अर्धा तास झोपला फक्त. आणि असे नखरे करतो. आता बाकीचे मला जे कपडे वाळू टाकायचे आहेत ते ह्याला घेऊनच वाळू टाकावं लागेल. चिनो बघा कसे नखरे करतो. का बरं झोपता येत नाही तुला? इकडे बघ, इकडे ए कसं बघतो साईडून. बघ इकडे, बघ इकडे. आय चला आतमध्ये. हॅलो. तर ना आता चिनूचं 4th नॅपचं टायमिंग आहे. हा इथे झोपतो आहे, अजून झोपला नाही आहे, उठतो आहे तो मध्ये. मी त्याला थपटती आहे अशी. आता किती वाजले ते तुम्हाला दाखवते. त्याला असं मांडीवरच मी ठेवणार आहे, आता थपटत राहणार आहे, कारण मग त्याला परत खाली घातलं की तो उठून जातो. म्हणून असंच त्याला ठेवणार आहे आणि मी आपलं थोडं टाईमपास करणार आहे. तर मी टाईम दाखवते तुम्हाला.
तुम्ही इकडे बघू शकता, आता वाजलेले आहे तिथे 4:30 वाजायला 5 मिनटं कमी आहे. पण चिन्नू बघा इकडे डोळे उघडून बघतोय. झोपेल तो आता. मी त्याला थपटते छानपैकी. तर मगाशी 4:30 वाजता असं चिन्नू झोपला होता ना, मग नंतर तो लगेच अर्ध्या तासाने उठला. पण ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचं मी काय विसरलेच होते. पण फक्त टाईम बघितलं होतं आणि कारण मला तेव्हा फिरायला जायचं होतं आणि हे यायचं पण टाईम झालं होतं. मग आता हे घरी आले, आम्ही चहा वगैरे केलं. चिन्नू छानपैकी खेळत होता. मग आता त्याला झोप आली होती म्हणून मी परत एकदा त्याला झोपवले. बघू शकता, तर मांडीवरच झोपून जातो असं थपटत थपटत थोडं फीड करून. आणि आता किती वाजलेले आहेत? आता वाजलेले आहेत 7:07 झालेला आहे. टाईम दाखवते तुम्हाला. हे पहा, 7:07 झालेले आहेत. तर आता इकडे चिन्नू झोपला आहे. तर मग मी आता त्याला असं घेऊन नाही उठणार. त्याचे पप्पा थोडंसं बाहेर गेलेत, मग ते आलं की. आता चिन्नू झोपलेला आहे तर मी तर ह्याला असं घेऊन नाही उठू शकत कारण तो लगेच उठून जातो. आता ह्याचे पप्पा आले की मग मी ह्याला त्यांच्या पप्पाकडे देते आणि मी माझा स्वयंपाक वगैरे सर्व अजून मी चेहरा पण धुतलं नाही. आज खूप कंटाळा आला आहे. तर आता फ्रेश वगैरे होईल. हे आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे दिवाबत्ती वगैरे करायचं आहे ते. आणि हा परत कधी उठतो मी तुम्हाला सांगेन. सगळी कामे आवडते. तर आता इकडे चिन्नू उठलेला आहे 8:15 तर एवढ्या वेळ चिन्नू झोपला होता आणि तो उठला होता म्हणून रडत होता लगेच. मग ह्याचे पप्पा घेऊन त्याला असं फिरत होते. त्याला थोडंसं फिरवलेत तर मग नंतर तो शांत झाला. आता इकडे चिन्नू झोपलेला आहे आणि टाईम वाजलेला आहे 11:15. तर ना चिन्नू आता झोपलेला आहे. पण तो रात्री उठतो सारखंच 3-4 वेळा उठतो. मग फीड करून झोपी जातो लगेच. मग परत सकाळी आम्ही जेव्हा उठतो तेव्हा उठतो. तर मग हे व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.